गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आपण आज कॉस्ट शीट प्लस टेंडरचा एक दुसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम पाहूया. प्रॉब्लेम बघा काय म्हणतो. फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर अ स्टेटमेंट शोविंग द कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम्ड, द प्राईम कॉस्ट, वर्क कॉस्ट, टोटल कॉस्ट, त्यानंतर द पर्सेंटेज ऑफ वर्क्स ऑन कॉस्ट टू प्रोडक्टिव्ह वेजेस, द पर्सेंटेज ऑफ जनरल ऑन कॉस्ट टू वर्क्स कॉस्ट. अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी आयटम्स काढायला सांगितलेले आहेत. त्यानंतर बघा आयटम्स खाली काय दिलेले आहेत. स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स ॲज ऑन 31 डिसेंबर 2010 56,000. स्टॉक ऑफ रॉ मटेरियल ॲज ऑन 31 डिसेंबर 2010 25,600. परचेस ऑफ रॉ मटेरियल 5,84,000. प्रोडक्टिव्ह वेजेस 3,97,600. सेल्स ऑफ फिनिश्ड गुड्स 11,84,000. स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स ॲज ऑन 31 डिसेंबर 2011 60,000. स्टॉक ऑफ रॉ मटेरियल ॲज ऑन 31 डिसेंबर 2011 27,200. वर्क्स ओव्हरहेड्स 87,472. ऑफिस अँड जनरल ओव्हरहेड्स 71,048. अशा पद्धतीचे आयटम्स आहेत. आणि खाली माहिती काय दिली आहे पहा. द कंपनी इज अबाउट टू सेंड अ टेंडर फॉर अ लार्ज प्लांट. द कॉस्टिंग डिपार्टमेंट एस्टिमेट दॅट द मटेरियल रिक्वायर्ड वुड कॉस्ट ₹40,000 अँड द वेजेस टू वर्कमॅन फॉर मेकिंग प्लांट would cost ₹24,000. The tender is to be made at a net profit of 20% on selling price. Show what the amount of the tender would be based on the above percentage. म्हणजे हा प्रॉब्लेम कालच्या सारखाच आहे, टेंडरचा आहे. म्हणजे मटेरियलची कॉस्ट 40,000 असेल आणि वेजेसची कॉस्ट 24,000 असेल तर टेंडर किती असेल. काल जो आपण प्रॉब्लेम घेतलेला होता ॲज इट इज तशाच पद्धतीचा आहे, फक्त अमाऊंट चेंजेस आहेत. आपण सुरुवातीला कॉस्ट शीट काढूया, त्यानंतर टेंडर. सोल्युशन कॉस्ट शीटमध्ये घ्या. पर्टिक्युलर रुपीज. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल घ्या. बघा ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आहे 31 डिसेंबर 2010. म्हणजे 2011 हे शेवटचं वर्ष आहे. 2010चं शेवटचं म्हणजे 2011च्या सुरुवातीचं ओपनिंग स्टॉक होईल. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 25,600. ॲड परचेसेस करायचे. परचेस किती दिले आहेत 5,84,000. टोटल येईल 6,09,600. लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. आता क्लोजिंग स्टॉक खाली दिलेला आहे. स्टॉक ऑफ रॉ मटेरियल अजून 31 डिसेंबर 2011 म्हणजे शेवटच्या टप्प्यातला, शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे क्लोजिंग स्टॉक 27,200. व्हॅल्यू ऑफ रॉ मटेरियल यूजड किती 5,82,400 आलेले आहे. आता ॲड प्रोडक्टिव्ह वेजेस त्याच्यामध्ये. आता वेजेस कुठे दिले आहेत बघा. प्रोडक्टिव्ह वेजेस 3,97,600 ॲड. ओके. त्याच्यानंतर प्राईम कॉस्ट येईल 9,80,000. त्याच्यामध्ये ॲड वर्क्स ओव्हरहेड किंवा फॅक्टरी ओव्हरहेड्स आपण ॲड करायचे. वर्क्स ओव्हरहेड आहे 87,472. फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क्स कॉस्ट किती येईल 10,67,472. ॲड ऑफिस अँड जनरल ओव्हरहेड्स 71,048. मग कॉस्ट ऑफ प्रोडक्शन येईल 11,38,520. त्याच्यानंतर काय ॲड ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. सुरुवातीला जाईल स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स आणि 31 डिसेंबर 2010 म्हणजे 2011चा ओपनिंग स्टॉक तो 56,000 आपण घेतलेला आहे. टोटल केल्यानंतर 11,94,520 येईल. त्यानंतर लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. तर क्लोजिंग स्टॉक खाली दिलेला आहे. क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स अजून 31 डिसेंबर 2011 60,000. कॉस्ट ऑफ गुड्स येईल 11,34,520 आली का. कॉस्ट ऑफ गुड्स येईल 11,34,520. त्याच्यानंतर सेल्स ऑफ फिनिश्ड गुड्स किती दिलेली आहे 11,84,000. सर्वात शेवटी घ्यायचं आणि मधला जो फरक असेल तो प्रॉफिट आहे, त्याला काय ॲड प्रॉफिट 49,49,480. अशा पद्धतीने ही कॉस्ट शीट आहे. म्हणजे मागच्यासारखा सेम प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये अवघड नावाचा काही प्रकारच नाही. कॉस्ट शीटमध्ये सगळे झाले आहे. यामध्ये रॉ मटेरियल कन्झ्युम्ड आपण काढलेलं आहे, प्राईम कॉस्ट काढलेली आहे, वर्क्स कॉस्ट काढलेली आहे, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन प्लस टोटल कॉस्ट आपण काढलेली आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे. द पर्सेंटेज ऑफ वर्क्स ओव्हरहेड टू प्रोडक्टिव्ह वेजेस अँड द पर्सेंटेज ऑफ जनरल ओव्हरहेड्स टू वर्क कॉस्ट. ह्या दोन गोष्टी आपल्याला काढायच्या आहेत. आता दिलेल्या प्रॉब्लेममध्ये बघा प्रोडक्टिव्ह वेजेस किती दिले आहेत 3,97,600. द वर्क्स ओव्हरहेड्स आर ₹87,472 आहेत. वर्क्स ओव्हरहेड 87,472. आता काय करायचं आहे आपल्याला. इफ द प्रोडक्टिव्ह वेजेस ₹100 द वर्क्स ओव्हरहेड किती आहे ना. प्रोडक्टिव्ह वेजेस 87,400 3,97,600ला 100% तर 87,472ला किती. मग त्याचं व्यवस्थित मांडणी करून केल्यानंतर 22% त्या ठिकाणी अमाऊंट येते. त्यानंतर आता पहा तुम्ही नेक्स्ट द पर्सेंटेज ऑफ जनरल ओव्हरहेड्स टू वर्क्स कॉस्ट. आता वर्क्स कॉस्ट किती दिले आहे. वर्क्स कॉस्ट किती आलेली आहे प्रॉब्लेममध्ये काढल्यानंतर 10,67,472 आले. जनरल ओव्हरहेड्स किती आहेत 71,48. आता आपण काय करायचं. इफ द वर्क कॉस्ट ₹100 जनरल ओव्हरहेड्स किती. वर्क कॉस्ट आहे किती
10,67,472ला 100%, तर 71,048ला किती, मग त्याची मांडणी केल्यानंतर किती येईल, 6.65%. अशा पद्धतीने त्याचं पर्सेंटेज या ठिकाणी येईल. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता ते पर्सेंटेज आल्यानंतर आपल्याला काय करायचं, एस्टिमेशन ऑफ टेंडर फॉर द नेक्स्ट पिरियड पर्टिक्युलर रुपीज. सुरुवातीला मटेरियल, या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये मटेरियल किती दिलेलं आहे, दिलं की द मटेरियल रिक्वायर्ड वुड कॉस्ट रुपीज 40,000, खाली माहितीमध्ये दिलं आहे 40,000 रुपये आपण घेतलेला आहे. त्यानंतर ॲड वेजेस, वेजेस किती लागते म्हणून सांगितले, ॲड 24,000 रुपये, 24,000 आपण घेतलेले आहेत. प्राईम कॉस्ट आली 64,000. ॲड वर्क्स ओव्हरहेड्स 20% ऑन वेजेस, 22% वेजेस काढायचे 24,000वर 22% काढा, 5,280 येते. ओके. फॅक्टरी कॉस्ट येते किती, 69,280. पण ॲड ऑफिस अँड जनरल ओव्हरहेड्स, खाली ऑफिस अँड जनरल किती 6.65%, 69,280वर काढल्यानंतर किती येईल, 4,611. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन घे 73,891. ॲड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड, त्याचं काही पर्सेंटेज दिलेलं नाही, डॅश. टोटल कॉस्ट किती, 73,891. ॲड प्रॉफिट 20% ऑन सेलिंग प्राईस. आता 20% ऑन सेलिंग प्राईसवर आपल्याला प्रॉफिट काढायचं आहे, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे. आता कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट ऑन सेलिंग प्राईस, खाली दिलेलं आहे, प्रॉफिट इज इक्वल टू अमाऊंट इंटू पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट अपॉन 100 मायनस प्रॉफिट. आता प्रॉफिट इज इक्वल टू अमाऊंट किती आहे, 73,891 आहे, गुणिले 20% आहे. प्रॉफिटचं सांगितले 20% तुम्हाला काढायला सांगितलं सेलिंग प्राईसवर प्रॉब्लेममध्ये. त्याच्यानंतर प्रॉफिट इज इक्वल टू किती येईल, 73,891 इंटू 20 अपॉन 100 मायनस 20. 73,891 इंटू 20 अपॉन 100 मायनस 20 म्हणजे 80 येईल. आणि प्रॉफिट किती येईल या ठिकाणी, 78,472.75 एवढं प्रॉफिट त्या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे येईल. तर अशा पद्धतीचा अगदी सिंपल प्रॉब्लेम आहे, म्हणजे कालचा प्रॉब्लेम जो आपण जसा घेतलेला होता तशाच पद्धतीचा हा प्रॉब्लेम आहे. यामध्ये अवघड नावाचा काही प्रकार नाही. खाली काय म्हणते बघा, द कंपनी, खालचे ॲडजस्टमेंट तुम्हाला पुन्हा एकदा वाचून दाखवतो. द कंपनी इज अबाउट टू सेंड अ टेंडर फॉर अ लार्ज प्लांट. द कॉस्टिंग डिपार्टमेंट इस्टिमेट दॅट द मटेरियल रिक्वायर्ड वुड कॉस्ट रुपीज 40,000, 40,000 मटेरियल लागेल म्हणते. अँड द वेजेस टू वर्कमॅन फॉर मेकिंग द प्लांट वुड कॉस्ट रुपीज 24,000, 24,000 लागतील म्हणजे त्यांनी. त्याच्यानंतर द टेंडर इज टू बी मेड ॲट नेट प्रॉफिट ऑफ 20% ऑन द सेलिंग प्राईस. टेंडर किती, सेलिंग प्राईस 20%वर होईल म्हणले त्याने. शो व्हॉट द अमाऊंट ऑफ टेंडर वुड बी इफ बेस्ड ऑन द अबो पर्सेंटेज. त्याच्यानंतर पर्सेंटेजवर अमाऊंट किती होईल त्यांनी सांगायला सांगितलेली. आपण कॉस्ट शीट काढली, त्याच्यानंतर हे काढायचं आपण पर्सेंटेज काढलेलं आहे आपण. द पर्सेंटेज ऑफ वर्क्स ओव्हरहेड टू प्रोडक्टिव्ह वेजेस 22%. द पर्सेंटेज ऑफ जनरल ओव्हरहेड टू वर्क कॉस्ट किती, 6.65%. एस्टिमेशन ऑफ टेंडर, मटेरियल 40,000 दिले घेतलेलं आहे प्रॉब्लेममध्ये शेवटी. वेजेस दिलेले आहे 24,000 घेतलेले आहे. प्राईम कॉस्ट किती, 64,000. त्यानंतर काय ॲड वर्क्स ओव्हरहेड्स किती, 22% आपल्याला काढायला सांगितलं आहे. 24%, 22% आपण काढलेलं आहे वेजेसवर. किती आलं, 5,280 आलं. फॅक्टरी कॉस्ट किती आली, 69,280 आलेली आहे. ॲड ऑफिस अँड जनरल ओव्हरहेड्स, फॅक्टरी कॉस्ट काढायचं. ऑफिस अँड जनरल किती, 6.65%, 4,611 आलेली आहे. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 73,891 आलेली आहे. ॲड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स, टोटल कॉस्ट किती, 73,891 आलेली आहे. ॲड 20% ऑन सेलिंग प्राईस, त्याच्यामध्ये 20% ऑन सेलिंग प्राईसवर आता आपल्याला काय प्रॉफिट काढायला सांगितलं. कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट ऑन सेलिंग प्राईस, खाली फॉर्म्युला दिलेला आहे. प्रॉफिट इज इक्वल टू अमाऊंट इंटू पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट अपॉन 100 मायनस प्रॉफिट. प्रॉफिट इज इक्वल टू किती अमाऊंट आहे सेलिंगची, टोटल कॉस्टची बघा 73,891 आहे, इंटू 20 अपॉन 100 मायनस 20. प्रॉफिट इज इक्वल टू 73,891 इंटू 20 अपॉन 80. 100 मायनस म्हणजे 80 किती येईल, 18,472.75 एवढं प्रॉफिट येईल. प्रॉफिट 20% ऑन सेलिंग प्राईस, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अशा पद्धतीने ते येईल. तर अशा पद्धतीचा सिंपल प्रॉब्लेम आहे कालच्यासारखाच, त्यामध्ये अवघड नावाचा काहीच प्रकार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की आता परीक्षेचे फॉर्म्स आलेले आहेत. फॉर्म 15 तारखेपर्यंत डेट आहे, भरून घ्या आणि हळूहळू आता परीक्षेची तयारी लागा. कदाचित पुढल्या महिन्यामध्ये परीक्षेचे वेळापत्रक येईल, त्यामुळे पुढल्या महिन्यात परीक्षा आपल्या टाईम टेबलला लागतील. त्यामुळे माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, सर्वांनी व्यवस्थित दिलेला अभ्यासक्रम व्यवस्थित अभ्यास करून घ्या आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून चांगली तयारी करा. त्याच्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता एक प्रॉब्लेम मी होमवर्कला या ठिकाणी पाठवणार आहे. तो प्रॉब्लेम विद्यार्थ्यांनी सर्वांनी सोडवण्याचा प्रयत्न करा. अडचणी असेल तर विचारत चला, एवढीच माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. ओके.
धन्यवाद.